बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी विभाग आक्रमक झाला आहे। काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे। ज्या पक्षाचे नेतृत्व एका महिलेने केले त्या काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ओबीसी विभाग अपमानास्पद टीका सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला। सुनेत्रा पवार या गुंगी नाहीत, त्या अंधी आहेत असेही कल्याण आखाडे यांनी ठामपणे सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यावर काँग्रेसकडून झालेली जी टीका आहे ती अतिशय वेदनादायी, असंवेदनशीलपणाची, अशोभनीय आणि महिलांचा द्वेष करणारी अशी आहे। आपण सर्वांनी आणि अवघ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे। सुनेत्रा वहिनींनी अजितदादांच्या जाण्यानंतर अतिशय संयमाने आणि धुरोदत्तपणे या ठिकाणी पक्षाची आणि पदाची धुरा त्या ठिकाणी सांभाळली आणि ही धुरा सांभाळत असताना त्या अजितदादाप्रमाणेच अगदी सकाळपासून कामाचा सपाटा त्या सुरू करतात। महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणे, त्यांचे घराणे ऐकून घेणे, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, प्रशासकीय बैठकांत वारंवार घेऊन त्या ठिकाणी कामाला चालना देणे, अशा पद्धतीच्या कामामध्ये त्या सातत्यानं सक्रिय आपल्याला दिसून येतात। मात्र काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर झालेली ही टीका ही खूपच निंदनीय स्वरूपाची आहे। विशेषतः काँग्रेसच्या संस्कृतीला शोभा देणारी नाही। ज्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कधी काळी एका महिलेने केलेलं आहे त्या काँग्रेसकडून अशा पद्धतीची टीका होणं ही काँग्रेसच्या नेतृत्वांनी खरं तर आत्मचिंतन करायला केलं पाहिजे याबद्दलचं। आणि त्यांनी या ठिकाणी आदरणीय सुनेत्रा वहिनींची जाहीरपणाने माफी मागितली पाहिजे। त्यांच्यावर झालेली ही टीका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ओबीसी विभाग कदापि सहन करणार नाही। काँग्रेसने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आदरणीय सुनेत्रा वहिनी या गुंगी नाही, त्या आंधी आहेत